माझे सहकारी आपल्या जिल्ह्याचे SP अमोल तांबे साहेब, राहुल मीनाजी. मला तर असं वाटत होतं, आम्ही आता चर्चा करत होतो की राहुलकडं मराठीचे क्लासेस लावावे लागणार आहेत आम्हाला, कारण आमची पण मराठी एवढी चांगली नाही आहे. त्यानंतर कमिशनर मॅडम, माझे मित्र, जवळचे मित्र, ज्यांनी आम्ही अनेक वर्ष काम सोबत केलेलं आहे, गव्हाणे साहेब, सर्व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, महसूल अधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले लातूरकर, ज्यांनी माझ्यावर खरंच भरभरून प्रेम केलेलं आहे. या ठिकाणी पत्रकार मंडळी आहे, काही डॉक्टर मंडळी आहे, काही व्यापारी आहेत, ज्यांनी खरंच भरपूर माझ्यावर प्रेम केलेलं आहे. मी जेव्हा 2003 मध्ये लातूरला आलो होतो, त्यावेळची परिस्थिती आणि 2008ला गेल्यानंतर जी माझ्याकडे शिदोरी आजही कायम आहे, ती आजपर्यंत तशीच आहे माझी शिदोरी. मॅडमचा माझा म्हणजे मी 2008 मध्ये बाहेर गेल्यामुळं मराठवाड्यात, त्यापूर्वी मी विदर्भात होतो, विदर्भातून अमरावती, यवतमाळ, हिंगोली, नांदेडला मला 6 महिनेच काम करायला मिळालं. तिथून माझी इथं बदली झाली आणि साईड पोस्टवर झालेली मला परत जेव्हा मी 2003ला रजिस्ट्रेट झालो, ते लातूरकरच्या प्रेमाने, लातूरकरांच्या मला म्हणजे भरभरून प्रेम मिळालं आणि मला आजपर्यंत मागं कधीच बघायला म्हणजे बघण्याची वेळ आलेली नाही. मॅडमचा माझा तसा संपर्क कमी आला होता, परंतु मला वाटतं मागच्या महिन्यामध्येच जेव्हा मी एका लग्नाला आलो होतो आणि दुपारी मी वापस जात होतो, तर मॅडमनी मला बोलवलं आणि तू चहा घ्यायला ये माझ्याकडे. मी म्हणलं कशाला यायचं, आता चाललो मी म्हणलं रेणापूर रस्त्यावर मी आलीच आता. आणि त्याच वेळेस मला म्हटले होते की तू प्रयत्न कर, तू लातूरला येतोस, येऊ शकतोस, तुझ्यावर खूप प्रेम करणारे लोक इथं आहेत, तुला नुसत्या प्रेमानं होत नाही. कारण मी 2 एप्रिलला मागच्या 2 एप्रिल 25ला मी मनरेगा आयुक्त म्हणून जॉईन झालो होतो आणि त्यावेळेला ती पोस्ट व्हॅकंट होती, डबघाईत आलेली होती. आणि म्हटलं ठीक आहे, आपल्याला आता गव्हाणे साहेब माझ्या म्हणजे रेग्युलर जॉईंट कमिशनर EGS होते आणि माझी सेना अशी होती की मी एकटाच होतो तिथे, बाकी सगळे कॉन्ट्रॅक्टचे लोक, सगळे पद व्हॅकंट होते. कमिशनरनीच BDOचा आढावा घ्यावा, 1000 लोकांचा आढावा आठवड्यात घेत होतो मी. आणि हे करत असताना जेव्हा लातूरकरांच्या प्रेमानेच म्हणा, कशाने म्हणा, परत एकदा मला इथे येण्याची संधी मिळाली. 2 एप्रिलला मला म्हणजे आमच्या ग्रुपवर एका मेसेज पडला की कॉंग्रॅच्युलेशन भारत आणि प्रवीण. मी म्हटलं माझी ऑर्डर कुठं आहे, तर मला असं सांगितलं होतं की तुम्ही बुलढाण्याला जाणार आहे. बुलढाणा प्लीज. अरे थांब जरा थांब. आणि नंतर माझी 6/7/54ला ऑर्डर आली आणि मला माहीत झालं की माझी पोस्टिंग लातूरला झाली. आणि इट वॉज रिअली सरप्राईज, कारण 1 वर्षामध्ये नागपूरहून बदली करणं हे काही सोपं नाही आहे. मी जेव्हा 2008 मध्ये मॅडम गेलो होतो, आता आपलं काम एवढं जे बघतोय ते एवढं काम आम्हाला म्हणजे जिल्हाधिकारी, मी आता जॉईन झाल्यानंतर 4 दिवसामध्ये जिल्हाधिकाऱ्याचा थोडा आवरा वेगळा असतो. जिल्हाधिकाऱ्याला जो रिस्पॉन्स मिळतो तो बाहेर कधी मिळत नाही, कारण स्टेट लेवलला जरी काम केलं तरी एवढा रिस्पॉन्स आपल्याला मिळत नाही. आणि तुम्ही एवढं जे काम केलेलं आहे, एवढं तुमची बघितली, तुमची प्रसिद्धी बघितली, तर नक्कीच मला जसं मन मिळावू असं जे शब्द दिला मला सगळ्यांनीच, मला बोलण्यासाठी काहीच ठेवलं नाही आणि फक्त मन मिळावू आहे, परंतु मला प्रसिद्धी करण्याची तेवढी काही म्हणजे हे नाही आहे, म्हणजे कला नाही माझ्याकडे आणि करण्याची गरज पण आहे, आता त्याला पर्याय नाही आहे. आणि तुम्ही काम केलेलं लोकांपर्यंत मांडलं पाहिजे आणि तुम्ही खूप उत्तम काम केलेलं आहे. मला माहित आहे मागच्या 3 वर्षामध्ये शासन आपल्या दारीचे मी आपले बघत होतो फोटो, कारण आम्हाला किती अवघड जात होतं, कारण मी जिल्हा परिषद CO होतो कोकणमध्ये. त्यावेळेला शासन आपल्या दारी करत असताना ह्या ज्या गोष्टी करायच्या, राष्ट्रपती महोदयांचा दौरा हँडल करणं हा खूप अवघड जटिल विषय असतो, ते सुद्धा आपण पार पाडलेले आहे. आपल्याबद्दल आपली सगळी जी मंडळी आहे, सगळ्याच मंडळींनी खूप चांगलं सांगलेलं आहे आपल्याबद्दल. जे काही आपण काम केलं, आपण जे काही मनमिळाव होता, लोकांना सहकार्य केलं, SP साहेबांनी सांगितलं, बाकी मंडळींनी सांगितलं. आता माझ्यासाठी एक बेंचमार्क ठेवला गेलेला आहे आणि या बेंचमार्कच्या वर मला जायचं आहे. मौळवादी मी होतो, परंतु मला इथून गेल्यानंतर मी मागच्या 12 ते 13 वर्षापासून मी प्रोजेक्ट्सवर काम करत होतो. लातूरकरांच्या प्रेमानेच मला मुंबईला घेऊन गेले. लातूरचा रस्ता हा राजमार्ग आहे, हे नक्कीच आहे मॅडम, तुम्हाला पण जाणवलं असेल, कारण तुम्हाला राज्यस्तरावर काम करण्याची संधी मिळाली, ती मला 2008 मध्ये मिळाली. आणि 2008 पासून मला मोठमोठ्या प्रोजेक्टवर काम करायला मिळालं. आपला शक्तीपीठचा अलाइनमेंट सुद्धा माझ्या हातावरच झालेला आहे, कारण माझ्याकडे सर्वे आणि लँड ॲक्विजिशन कमर्शियल बँक होती.
नांदेड जालना तो पण माझ्या हातावर ॲक्विशन झालेला 11 महिन्यामध्ये केलेलं होतं ॲक्विशन. मी जनरल मॅनेजर. म्हाडामध्ये काम करण्याचा अनुभव मिळाला, SRA मध्ये मिळाला, मंत्र्यांचा प्रायव्हेट सेक्रेटरी मिळाला होता. त्यानंतर जात पडताळणीला खूप सुंदर काम करताना एका दिवसात व्हॅलिडिटी देण्याचे आम्ही मोहीम राबवले होते. त्यानंतर रायगडमध्ये डिफिकल्ट जिल्हा परिषद असताना सुद्धा उत्कृष्ट CEO म्हणून मागच्या महिन्यामध्ये राज्यपालाकडून पुरस्कार मिळाला होता. ह्या गोष्टी कशामुळे झाल्या तर तो लातूरच्या मार्गामुळे झाल्या. लातूर आणि परत लातूरने मला लातूरचं प्रेम म्हणून या ठिकाणी अचानक मला टाकलं गेलं. आणि आल्यानंतर मला असं वाटलं की मी जेव्हा जॉईन झालो त्यावेळेला मला मॅडमकडे आलो होतो. मी मॅडमकडे आल्यानंतर तो एक वेगळा अनुभव असतो आमच्याकडे जेव्हा जिल्हाधिकारी सिनियर असतो, कारण त्या माझ्या सिनियर आहेत. सिनियर असताना मी जेव्हा CEO जॉईन झालो होतो मॅडम 3-3.5 वर्षापूर्वी, तर मला तत्कालीन शिवने मला काहीही सांगलं नव्हतं. मी गेलो, मी खुर्चीवर बसलो आणि एक एक करत करत मला 2 महिने माहिती घ्यायला गेली. पण ज्या दिवशी आम्ही म्हणजे मी जॉईन झालो, सकाळी आलो, मॅडमनी सांगितलं की तू घरीच ये. आम्ही घरूनच ब्रीफिंग करून घरून दोघं मिळून एकाच गाडीत आलो आणि मला खुर्चीवर बसून स्वतः बाजूला उभ्या राहिल्या. हे खूप खरंच मोठेपण आहे, कारण एवढं मोठेपण लागतंय. सिनियर IAS मध्ये सिनियर व्यक्ती कधीच ज्युनियरला म्हणजे हे करत नाही, एवढं प्रेम त्यांनी दाखवलेलं आहे. आणि नक्कीच लातूरकरांचं प्रेम आहे. मला ब्रीफिंगची गरज नाही आहे, कारण मला सगळे लोक माहीत आहेत, कारण माझे अर्धे मित्र आहेत, काम केलेले माझे अर्धे लोक आहेत या ठिकाणी. आणि लातूरकरांनी जे काय प्रेम मला दिलेलं आहे परत या ठिकाणी आणलेलं आहे. 18 वर्षानंतर मराठवाड्यात आलो मी, कोकणामधून कोकण नागपूर फिरून आलो. तर नक्कीच मॅडम आपला जो काही वारसा आहे तो वारसा नक्कीच मी पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. किंबहुना त्यापेक्षा सुद्धा आपण जर प्रेम दिलं तर नक्कीच आपल्या तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचून आपल्या प्रेम घेण्याचा किंवा आपल्याला सेवा देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. आजच मी गातेगावला गेलेलो होतो. मला एकच सांगावं असं वाटतंय की आता राहुल पण आहे, जिल्हा परिषदेला काम करणं म्हणजे खूप सुंदर असतंय. मॅडमनी पण 3 वर्ष जिल्हा परिषदेला काम केलेलं. कलेक्टरपेक्षा जिल्हा परिषदला खूप अधिकार आहेत, खूप योजना आहेत, खूप काही काम करता येते. जेव्हा आमचे गव्हाणे साहेब आहेत, जेव्हा मला मनरेगाला दिलं त्यावेळेला डबे झालं होतं, 11-12 पासूनचे पैसे देणं होते आणि मी ते 22-23 पर्यंत 100% क्लिअर केले. आणि 23-24, 50-60%. आज मी गातेगावला गेल्यानंतर माझ्या पुढे 4-5 लोक उभे राहिले आणि नमस्कार करायले. तुला हा माणूस आपल्याला शिव्या देणार, नक्कीच शिव्या देणार. तो मला साहेब तुमच्याकडे आम्ही आलो होतो, तो समाधान शिबिर होतो, तुमच्याकडे आम्ही आलो होतो, मुले आली, तुम्हाला भेटलो होतो, तुमच्याकडे माझा फोटो आहे. म्हणून मी बाजूला सटकायच्या मागं होतो. तर म्हणलं काय झालं, काय साहेब तुमच्यामुळे आमचे पैसे मिळाले. म्हणजे अननोनली ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्या घडत असतात आणि आपण जनतेसाठीच काम करायचं आहे. मला करत असताना SDO म्हणून काम करताना निलंग्याला ॲडिशनल चार्जमध्ये भूसंपादनाचे 2 चार्ज माझ्याकडे होते. त्यानंतर कोऑर्डिनेशन होतं. म्हणजे बऱ्यापैकी मला लातूरमध्ये काम करायला मिळालं आणि त्याचंच मला फळ पुढे सुद्धा मिळालं. यावेळेस सुद्धा कदाचित मॅडम आता आपला राजमार्ग गेलेला आहे. मी राज्यात काम केलं आणि मनरेगा आयुक्त ही 90% केंद्राची योजना आहे. केंद्राशी कसा संबंध साधावा, केंद्राकडून कसे बजेट आणावे, प्रोजेक्ट कसे मंजूर करावे, ह्यासाठी सुद्धा मला बराचसा अनुभव त्या ठिकाणी आलेला आहे. आणि आता परत जिल्हाधिकारी म्हणून जो काही अनुभव आहे तो खरंच वेगळा असतो आणि तो एक अनुभव मला आपल्याच प्रेमामुळं परत मिळणार आहे असं मला वाटते. आणि आपल्या सगळ्यांची साथ, लातूरकरांची साथ जर मिळाली तर नक्कीच मला जे काही दाखवण्याचा प्रयत्न आहे किंवा काम करण्याचा आहे मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. आपण सर्वांनी परत मॅडमला जसं प्रेम दिलं तसंच मला परत एकदा प्रेम द्यावं आणि आपल्याला सेवा करण्याची संधी द्यावी, मी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.